तासगावमध्ये स्ट्रीट लाईट कामादरम्यान मृत्यू, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष की व्यवस्थेचा हलगर्जीपणा? लाईट सुरू होताच कामगाराचा मृत्यू, तासगाव नगरपालिकेवर आणि महावितरणवर प्रश्नचिन्ह. तासगाव शहरातील गोटेवाडी रोडवर स्ट्रीट लाईटचं काम करताना विद्युत शॉक लागून नगरपालिकेच्या ठेकेदाराचा कर्मचारी मुकुंद सोपना माने वय 50 राहणार मतकुंकी, जिल्हा सांगली यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना 5 रोजी सायंकाळी सुमारे 6:45 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार माने हे महावितरणचे कर्मचारी अवधूत पाटील यांच्यासोबत गोटेवाडी रोडवरील वीज खांबावर स्ट्रीट लाईटचे बल्ब बसवण्याचं काम करत होते. काम सुरू असताना परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात असलं तरी अचानक नगरपालिकेची स्ट्रीट लाईट सुरू झाली. याचवेळी माने यांच्या हातात व दातात वायर असल्यानं त्यांना जोरदार विद्युत शॉक बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. माने यांना तात्काळ जाधव हॉस्पिटल तासगाव इथं दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला. मोठे प्रश्न उपस्थित. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत. वीज पुरवठा बंद असताना अचानक लाईट कशी सुरू झाली? वीज काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना का नव्हत्या? महावितरण आणि नगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव होता का? कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? सुरू. या घटनेचा पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे वेदकुमार दौंड व पोलीस शिपाई मोरे करतायत. निष्कर्ष, ही घटना केवळ अपघात नसून यामागे निष्काळजीपणा, समन्वयाचा अभाव आणि सुरक्षा नियमांकडे केलेलं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. आता या घटनेला जबाबदार कोण आणि दोषींवर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो.